सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2च्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ ही महत्त्वाची कारवाई केली आहे. नाशिकच्या गुन्हेगारी जगतातील चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत आरोपी अटक करण्यासाठी विविध पथके रवाना केली होती. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी सतत आपले ठिकाण बदलत होते. ते राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिक पोलीस पथक हे त्याचा शोध घेत असताना त्यांनी पोलिसांना हुलकावणी देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडौत येथे पोलिसांची त्यांना चाहूल लागताच भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणाहून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मुख्य संशयित भूषण लोंढे याचे पाय फ्रॅक्चर झाले तरी देखील त्या संशयितांनी येथून पळ काढत नेपाळ बॉर्डरजवळ मध्य प्रदेशात आश्रय घेतला. या घटनेनंतरही आरोपी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये फिरत होते. मात्र नाशिक पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हीचा योग्य वापर करत त्यांचा मार्ग काढला. अखेर उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरजवळ असलेल्या महाराजगंज येथून या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गजाआड झाल्यामुळे नाशिक पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. गेल्या काही दिवसापासून लोंढे टोळी ही सक्रिय होती. सातपूर निखिल गोळीबार प्रकरणाच्या टोळीचे नाव आल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा बिमोड करण्यासाठी त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील लोंढे टोळीतील मुख्य संशयित भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. अखेर नाशिक पोलिसांनी त्यांना नेपाळ भारत बॉर्डरजवळून अटक केली. आज त्यांना नाशिक येथील गुन्हे शाखा 2च्या कार्यालयात आणण्यात आले असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. सातपूर येथील औराबार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स हे बऱ्याच दिवसापासून फरार होते. आरोपींना शोधण्यासाठी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते, परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता. हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं. त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कन्निक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रांच युनिट 2ला हे आदेश देण्यात आले होते. त्याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख API तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली API डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती. डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोहोचले होते राजस्थानमध्ये, परंतु त्यावेळेस आरोपी छतावरून उडी मारून पळून गेला. त्यावेळेस 2 आरोपी पळाले, पण 1 आरोपी आपल्या ताब्यात आला. त्या आरोपीला अटक करण्यात आलं. त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते, या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे. आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रँच युनिट 2च्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे, PSI यशवंत बेंडकुळे, ASI शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडवाहने यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून नाशिक येथे आणलेला आहे. त्यासोबत आपण एक अजून VC म्हणून वेदांत चाळगे याच गुन्ह्यातला आरोपी, असे 2 आरोपी आपण त्यावेळेस अटक केली होती आणि बाकीच्या प्रोसिजर करून त्यांना इथं आणलं होतं. पण त्यावेळेस भूषण लोंढे व प्रिन्स हे त्यावेळेस पळून जाण्यात सक्सेस झाले होते. त्यानंतर इथं येऊन परत त्याच गोष्टीचा मागोवा घेत टेक्निकल अनालिसिस करत आणि इतर मानवी कौशल्याचा वापर करत ते राजस्थान, हरियाणा, UP या प्रदेशामध्ये फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती. मग परत आमची टीम संघटित करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर सूचनाखाली आम्ही परत राजस्थान येथे गेलो. राजस्थानच्या कोटपुतली भागातून त्यांचं काही दिवस वास्तव्य असल्याचं समजलं होतं. तिथून आम्हाला परत गोपनीय माहिती मिळाली की ते तिथून नेपाळ बाउंड्रीकडे पळालेले आहेत आणि एकाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. म्हणून आम्ही नेपाळ बाउंड्रीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनाखाली रवाना झालो. तिकडे गेल्यानंतर जशी माहिती मिळत गेली
ती माहिती एक्झिक्यूट करत एका हॉस्पिटलमध्ये वेलनेस केअर सर्जिकल सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे, महाराजगंज नावाचा जिल्हा आहे. तर महाराजगंज नावातील जिल्ह्यात कोल्लोई भागामध्ये भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता. वेल प्लान करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं. तर दोघी पायाला त्याचे प्लास्टर होतं. डॉक्टरांकडनं चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं. त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता, प्रिन्स. तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे.